पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक, 2 गुन्हे दाखल, चक्क केळीलाच आले काटे। पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील सूरज कृषी केंद्राचे मालक सूरज अभिमान गायकवाड याने अनेक शेतकऱ्यांना अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचे केळी रोपे देतो म्हणून बनावट प्रकारची रोपे व अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे बनावट बिले देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सदर दुकानच्या मालकावरती म्हणजे गायकवाड यांच्यावरती माळशिरस तालुका तसेच पंढरपूर तालुक्यातील करकम पोलीस स्टेशन येथे शेतकरी व कंपनी यांची फसवणूक केल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबतचा तपासही पोलीस करीत आहेत। सूरज अभिमान गायकवाड याने बनावट जातीचे रोपे असंख्य शेतकऱ्यांना दिले असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। यामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्नात घट झाली असून रोपे जळणे, रोपांची वाढ न होणे तसेच आश्चर्य म्हणजे अनेक केळींना चक्क काटे येण्याचा अनोखा प्रकार ही या निमित्ताने समोर आला आहे। शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारीचा अर्ज दाखल केल्यानंतर कृषी विभागाकडून दिनांक 13 रोजी गावातील सूरज गायकवाड यांच्या कृषी केंद्राची तपासणी व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे। सूरज गायकवाड यांच्या कृषी दुकानाची तपासणी कृषी विभागाकडून तालुकास्तरीय समिती, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली आहे। तसेच सोलापूर जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक श्री धनंजय पाटील यांच्या पथकाने सदर सूरज गायकवाड यांच्या कृषी दुकानाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आलेल्या आहेत। सूरज कृषी केंद्रात सील करण्यात आले आहे। याबाबत पुढील कायदेशीर कारवाई चालू असून ज्या शेतकऱ्यांचे अशा प्रकारे बनावट रोपे, बनावट बिल देऊन आर्थिक फसवणूक झाली आहे व केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधून आपले तक्रार द्यावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। याबाबत मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। मी नितीन भोसले, अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो। तर आपण पाहत आहे की सूरज कृषी केंद्र पेहे नाव सूरज गायकवाड यांनी माळशिरस तालुक्यात काही शेतकऱ्यांची बनावट बिलं आणि बनावट रोपं देऊन, डुप्लिकेट रोपं देऊन काही शेतकऱ्यांची फसवणूक केली। तर तसाच प्रकार आज इथे करकम गावात तर जाणून आलेला आहे। तर ह्या शेतकऱ्यांना बी बघत आहात की ह्या शेतकऱ्यांना आपण बघत आहात, त्या शेतकऱ्यांना त्या आपले जे सूरज गायकवाड आहेत त्यांनी अशीच फसवणूक यांची पण केली गेली आहे। तर त्याच्यावरती आपण आज करकम पोलीस स्टेशनमध्ये कंपनीतर्फे जे काही कडक कारवाई करत आहे। मी सुमित्रा उत्कर्ष माने, राहणार पेहे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। माझ्या पतीचे निधन झालेले आहे। मी अजित कंपनीची रोपे सूरज कृषी केंद्र यांच्याकडून घेतलेली होती व अभिमान गायकवाड यांनी रोपं मला दिली होती। ती बनावट बिल मला दिलेलं आहे अजित कंपनीचं म्हणून, यात आमची फसवणूक करण्यात आलेली आहे। तरी माझ्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्यात यावी। शांतीलाल जगन्नाथ पाटील, राहणार पेहे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। सूरज कृषी केंद्र म्या मायक्रोसनची रोपं तयार मागवली असताना त्यानं बनावट रोपं देऊन माझी फसवणूक केलेली आहे। माझ्या लेकरांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, त्यासाठी मी शेती व्यवसाय माझा आहे, त्यात मला फसवणूक पूर्णपणे झालेली आहे। ही अधिकाऱ्यांनी मला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला निर्णय द्यावा। मी धनंजय पाटील, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, सोलापूर कृषी विभाग। आज सुमित्रा माने, पेहे, तालुका पंढरपूर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सूरज गायकवाड इनलायझर ॲग्रो सिस्टीमचे प्रोप्रायटर यांच्या विरोधात केळीचे रोपं, कमी क्वालिटीचे रोपं, चांगल्या उत्कृष्ट कंपनीचे रोपे सांगून कमी प्रतीची रोपे शेतकऱ्यांना पुरवल्याबाबत बऱ्याच ठिकाणी तक्रारी आल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कमिटी पाटील साहेब
शास्त्रज्ञ लांडगे साहेब कृषी उपविभाग कृषी अधिकारी यांची एक टीम आणि साहेबाचं चव्हाण साहेब आणि मी काळोखे साहेब हे दुकान तपासणीच्या अनुषंगाने इथं आलो असता त्या टीमनी प्लॉटला भेट देत आहे आणि आम्ही इथं आलो असता दुकान इथं बंद होतं त्या प्रोप्रायटरचं सूरज गायकवाडचं. त्यानंतर त्याच्या वडिलांना आणि आईला बोलवून आम्ही दुकानाची तपासणी केली असता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळलेल्या आहेत तिथं. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं रेकॉर्ड दाखवण्यात आलेलं नाही आणि तो सध्या त्याचा फोन लागत नसता. आमच्या माहितीप्रमाणे काही लोकांनी सांगितलं सध्या तो त्याच्यावर FIR झाल्यामुळे तो फरार आहे म्हणून इथलं काही रेकॉर्ड त्याचं आम्हाला बघता आलेलं नाही. तरी तिथल्या मालाला आम्ही सील करून ठेवण्यात आलेलं आहे. बरेचसे रेकॉर्ड तिथे बिलं नाहीत. खरे शेतकऱ्यांना जी काही पावत्या दिलेल्या आहेत त्या कच्च्या पावत्यांवरच त्यांनी हे केलेलं अशा बऱ्याचशा त्रुटी आढळल्या आहेत. तरी त्यांना आम्ही 15 तारखेला येत्या सोमवारी सुनावणीला वरिष्ठ कार्यालयाला बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचं दुकान सध्या सील करून त्याच्यावर कडक कारवाई करत आहोत.